आई या ठिकाणी काहीतरी खरेदी करताय. म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांना पण माहिती नसतं की ह्यो उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात भरता असं. ह्यो ना एकदा मार मिठी. हा जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर मित्र हो, 1 जानेवारी गणेश जयंती झाली आणि त्यानंतर सर्वत्र मागी गणेशोत्सवाक सुरुवात झालेली आहे. तर तसंच आज मी जाते तो म्हणजे आपल्या कोंबे गावात मामाकडे जाते. तर त्या ठिकाणी सुद्धा 5 दिवसांचा हो मागी गणेशोत्सव असता. आणि तसंच आज आहे रथसप्तमी. तर त्यानिमित्ताने आहेत ना आपल्या कशेळी गावात सुद्धा कनकादित्यच्या मंदिरामध्ये रथसप्तमीचा हो उत्सव असता. आणि आज मुख्य दिवस आहे रथसप्तमीचं. तर तिकडे आपण मंदिरात जाऊया, तर तो उत्सव सुद्धा बघूया. आणि तसंच संध्याकाळी आल्यानंतर परत मग आपल्या गावखडी गावात सुद्धा पवारवाडीत मागी गणेशोत्सव असणार आहे. तर त्या ठिकाणी आज रात्री नमन सुद्धा असणार आहे. तर एकंदर आजच्या दिवसाचं हे आपलं सर्व प्रवास म्हणजे आज तो दिवस कशा प्रकारे जाणार, कशा प्रकारे हे उत्सव चालतात, तर ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. आता मी इकडे आईची वाट बघतोय. आई आली की आपण निघूया मग. तर चला मित्र हो, आई पण आलेली आहे. झाली तयारी? आजिक सांगितलं सरप्राईज देऊया आजिक. आणि आता काय जाऊया पहिले रथसप्त म्हणजे कनकादित्य मंदिरात जाऊया ना पहिले, नंतर मामाकडे ना. मामाकडे काय कार्यक्रम आहे? हळदी कुंकू आहे आज. हळदी कुंकू मागी गणेशोत्सव माहिती आहे. अजून काय आणायचं होतं दुसरा? अगरबत्ती आणले ना. थांब जाताना घेऊया आपण. चला तर मित्र निघूया आता. आपण आता मित्र हो पोचलो आहे हे बघा कशेळीमध्ये. आणि ह्या कनकादित्य मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आहोत. आणि इकडनं आता आपल्या आतमध्ये जायचं आहे. सो यो मंदिराच्या बाहेरचं अशा प्रकारे परिसर आहे. आणि आज रथसप्तमी आहे त्याच्यामुळे इकडे गर्दी पण आहे. चला तर आता आपण जाऊया मंदिरात. काय रे स्वागतासाठी उभी आहे. हे बघा हे अशा प्रकारे मंदिर आहे. आणि त्या साईडने आपल्याला दुकानं वगैरे पण लागलेली दिसत आहेत. रामनवमीचा सण आई शाळेत असताना सहल यायची होय ना आई? सहल यायची इकडे किंवा भोजन. आणि काय डबे ठेवायचा बघा या रूम मध्ये आहेत ना डबे वगैरे काही सामान असतात तर ते ठेवायचे. मग एक दिवस तुम्ही इकडेच असायचं मंदिरात? चालत यायचं? काय बोलतं? किती वेळ लागायचो? 1-1.5 तास तरी आरामात. हे आहे कनकादित्यचं मंदिर. कनकादित्य म्हणजे सूर्याचं मंदिर आहे. आणि या मंदिराची एक वेगळी कथा आहे, एक वेगळी आख्यायिका आहे. आणि त्याचप्रमाणे हा उत्सव साजरा होतो. तर या उत्सवामध्ये सुद्धा एक वेगळी आख्यायिका आहे. तर जर तुम्हाला ती आख्यायिका जाणून घ्यायची असेल किंवा या मंदिराबद्दल अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी सेपरेट आहेत ना त्याच्यावरती एक ब्लॉग बनवेन जेणेकरून हा उत्सव कशाप्रकारे होतो आणि उत्सवामध्ये अजून जी मेन आख्यायिका आहे, जी एक कथा आहे, तर ती नेमकी काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगेन. चला आता आपण इथे थोडंसं जत्रेत फिरूया आणि त्यानंतर मग आपण जाऊया ते आडिवरे कोंबे गावात. तर मित्र हो या ठिकाणी आता आपल्याला भेटलेले आहेत ते म्हणजे अभिषेक दादा. तर
खूप म्हणजे आपला चॅनल जेव्हापासून सुरुवात होती ना तर तेव्हापासून आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आणि दरवेळी या ठिकाणी आलेत की भेटून जातात आपल्याला. दादा तुमचं गाव कुठलं आहे? माझं गाव जैतापूर आहे. जैतापूर. ऋषभचे व्हिडिओ आवर्जून बघतो, मला आवडतात. त्याचे गाव बघितलं की मला माझ्या गावचे आणि मग मी त्याचे व्हिडिओ नेहमी बघतो. आज अनायसी या ठिकाणी भेट झाली तर दादा पुन्हा एकदा भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. मला पण खूप छान. आणि आज योग म्हणजे आदित्य कनकादित्याची हे आहे, रथसप्तमीचा उत्सव आहे, तर त्याच्या निमित्ताने आज आपली भेट झाली, मला आनंद झाला. आई या ठिकाणी काहीतरी खरेदी करताय. काय घेतलं? साप घेतलं नाहीत, पिना आणि आरसी. ते पैसे साठवण्यासाठी डबो, एक डबो आहे ना तो भरलोय घराशी तर तो फोडायचा आहे. तुम्ही दाखवीन तुमका फोडून. तर इकडे आहेत ना अशी वेगवेगळी दुकानं लागलेली आहेत, खूप सारी दुकानं आहेत मित्र. हे बघा, हे टेडी बिअर्स वगैरे आहेत, इकडे ज्वेलरी आहे सर्व. पाठी पण दाखवते तुम्ही. हे बघा या ठिकाणी प्रसादाची दुकान आहे. काही आजूबाजूच्या म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांना पण माहिती नसतं की तो उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात भरता असं. हो ते बघा, खूप सुंदर अशी ही अरेंजमेंट आहे आणि इकडे फिरण्यासाठी वगैरे जागा पण आहेत ना, खूप जास्त आहे मोकळी. हा कनकादित्याचा उत्सव आहेत ना एकूण 5 दिवस चालतो. आज रथसप्तमी आणि पुढचे एकूण 4 दिवस असा 5 दिवसांचा हा उत्सव असतो. आणि दिवसभर इथे जत्रा भरलेली असते आणि रात्रीचे सुद्धा विविध सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम होत असतात. तर तुम्ही या ठिकाणी या उत्सवाला रथसप्तमी आणि त्याच्या पुढच्या 4 दिवसांमध्ये केव्हाही भेट देऊ शकता. खूप सुंदर असं प्रसन्न असं इथलं भक्तिमय वातावरण असतं. त्यामुळे एकदा तरी तुम्ही या उत्सवाला नक्की भेट द्या. चला मित्र, मामाकडे आलो होतोय. बाय बाय आजी, टाटा. भेटली काय लेक तुका? कडकडून मिठी मारलं काय? आता पुन्हा एकदा मार मिठी. हा, गेलो होतं काय वर मंडपात? गेलो होतं काय? नाही गेलो होतं काय? जेवून बिवून यायचा जरा मस्त पैकी. गावाल्याने एवढा केल्याने यायचा. चला आजोबा, चला गो, बाय बाय, टाटा. मित्र हो, आपण आला होता हे बघा आमच्या गावखडी गावातील पवारवाडी या ठिकाणी. आणि इकडे आज मागी गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी नमन आहे. काका खायचं नमन आहे? पानवल होरंबेवाडी. पानवल म्हणजे रत्नागिरीतलंच गाव आहे. रत्नागिरी पानवल या ठिकाणचा नमन आहे. सो आता आपण जाऊया, दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं. आणि आज काय पूजा पण आहे? अच्छा, प्रशांत काल बरंच ना. त्याचप्रमाणे मित्र हो, एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या गावखडी गावातील पवारवाडी या ठिकाणी असलेले कुमार आशिष राकेश हळदवणेकर, तर यांची भारतीय सैन्यामध्ये निवड झाली आहे. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या गावखडी आणि रत्नागिरी वासियांसाठी. हे बघा, हे आहेत कुमार आशिष राकेश हळदवणेकर. आता आहेत का इकडे ते राकेश दादा? पश्चिम बंगालला. ओके ओके. गणपती बाप्पा मोरया,
खूप सुंदर असं हे डेकोरेशन झालेलं आहे आणि आजच्या दिवसाचं आकर्षण म्हणजे तुम्ही पाहाल तर ही आहे सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता की किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। हे बघा, दरवर्षी तुम्ही पाहाल ना तर या ठिकाणी पूजा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बांधण्यात पाहायला मिळते। तर इथे सत्यनारायणाची पूजा ही किल्ल्यामध्ये बांधण्यात आलेली आहे। तर आता आपल्या या इथल्या वाडीतल्या ग्रामस्थांकडून या गणेशोत्सवाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। तर दादा आपल्याला या उत्सव मंडळाबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना। आपला जे हा उत्सव आहे तो आपण सन 2010 पासून चालू केला आहे। आपलं जे हे यंदाचं जे वर्ष आहे 2025 ते यंदा उत्सवाचं 16वं वर्ष आहे। आपला हा उत्सव आहे तो गणेश जयंतीपासून पुढे 5 दिवस चालू असतो। ओके ओके। आणि मग याला काय कार्यक्रम वगैरे पण असतात का? हां, याला कार्यक्रम असतात। आपण या उत्सवामध्ये महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो। हां, त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा असते। हां, पूजेच्या दिवशी मनोरंजनाच्या आपण कोकणची लोककला असं काहीतरी एक कार्यक्रम असतो। अच्छा, म्हणजे ह्या वर्षी जसं की नमन आहे। यावर्षी जसं नमन आहे। ओके। तसे आपण कोकणची संस्कृती जपणारा असं काहीतरी आपण एक कार्यक्रम प्रत्येक वर्षी ठेवतो। त्याप्रमाणे उत्सवामध्ये लहान मुलांचे स्पर्धा, अच्छा, महिलांच्या स्पर्धा, इतर विविध करमणुकीचे कार्यक्रम असं आपलं नेहमी चालूच असतं उत्सवामध्ये। तर ही बघा मित्र, पूजा आहे ना तर ती केळींपासून बनलेली आहे। तर हा केळीचा उपयोग केलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी बांबूसुद्धा आहे आतमध्ये। ओके। आणि बाहेरून हे कव्हर करण्यासाठी झावळीची पाती लावण्यात आलेली आहेत आणि गुलाब वगैरे। सो अशा प्रकारे ही खूप सुंदर अशी पूजा बांधण्यात आली आहे। तर मित्र आता या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा होतोय। हे बघा, गण्या आणि दादा जेवायला बसलेले आहेत, मी पण आता इथे बसतोय। पण खूप सुंदर अशा प्रकारे आहेत ना इथलं नियोजन आहे। दुपारी आणि रात्री अशा 2 प्रकारचा दोन ठिकाणी आपलं माहिती असतं महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते। अच्छा, दोन टाइम महाप्रसाद असतो। ओके। आपले ते 700 ते 800 लोक जेवतात। अच्छा, दिवसभरात 700 ते 800 लोक जेवतात। काही वेळेला जेवणासाठी आपल्याला देणगीदार भेटतात। हां, कधी जेव्हा देणगीदार नसतात तेव्हा आपण मंडळाला करून जेवणाची महाप्रसादाची आपण व्यवस्था करतो। ओके, म्हणजे देणगीदार सुद्धा असतात। तर मित्र, जर कोणाला आपल्या गावातल्या इच्छुक लोकांना जर महाप्रसादासाठी देणगी वगैरे द्यायची असेल किंवा महाप्रसाद द्यायचा असेल पवारवाडी गणेशोत्सवाला, तर आहेत ना तुम्ही या मंडळाला नक्कीच संपर्क साधू शकता। आणि हे बघा, या ठिकाणी आहेत ना सर्व हे स्वयंपाक चालूच असतो। हे आहे स्वयंपाकघर। काकांना भात ढवळत आहेत जरा। या ठिकाणी या सर्व आपल्या महिला मंडळ आहेत, उत्साही महिला मंडळ। तर यांनी सर्व हा पूर्ण स्वयंपाकाचा भार सांभाळलेला आहे। किती दिवस? 4 दिवस झाले ना। आता उद्याचा शेवटचा दिवस आहे। अच्छा, उद्या काय मेनू आहे? गुलाबजाम आहेत, आज जिलेबी आणि उद्या गुलाबजाम। जेवण मस्त होतं। काल मोदक होते काय? अच्छा, ओके ओके, चला बाय बाय। मित्र हो, या ठिकाणी आता थोड्याच वेळात नमनाला सुरुवात होईल। नमन मंडळाचा आता सेटअप सुरू आहे आणि गावातील पब्लिक पण आता हळूहळू नमन बघायला या ठिकाणी येत आहेत। ही बघा मित्र, आता आहेत ना यमदेवाची एंट्री झालेली आहे आणि यमदेव आता रेड्यावरती बसून येत आहे आणि यमाचं आणि इंद्रदेवाचं युद्ध आता आपल्याला दाखवण्यात येणार आहे। Ha ha ha!
सूर्यपुत्र यमराज तुझी अमरावती हस्तगत करणार आहे. एवढी घबराट असाय वाटेल ते करेल, सारी शक्ती पुन्हा लावेल, पण आज याच तुझा पराभव निश्चित करेल. घरी जा. गौतम ऋषीची पत्नी म्हणजेच अहिल्याला भ्रष्ट करणारा तोच ना तो इंद्रदेव. तू या यमराजाचा पराभव करणार असंभव. सर्व शक्तीनिशी सज्ज असणारा सूर्यपुत्र यमराज तुझी अमरावती हस्तगत करणारच. असं असेल तर आक्रमण आक्रमण. यमराजाचा पराक्रम. यमराजानं तुझी वैभवाने नटलेली अमरावती हस्तगत केली. तर मित्रांनो, नमन बघून मी आत्ताच घरी आलो आहे आणि आजच्या या दिवसात आपण पाहिलं ते म्हणजे रथसप्तमी, कनकादित्यचं मंदिर, त्याच्यानंतर मामाकडचा म्हणजे माघी गणेशोत्सव, कोंभे, आडिवरे आणि त्याचप्रमाणे नंतर आपल्या गावकडी गावातील सुद्धा माघी गणेशोत्सव पाहिला. रात्री नमनसुद्धा पाहायला गेलो होतो आम्ही, तर त्याचीसुद्धा झलक पाहिली. तर एकंदर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरात पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.